नमस्कार मंडळी. मगाशी मी तुम्हाला उपवासाचे गुलाबजाम दाखवले होते. तर आता अजून एक रेसिपी मी तुम्हाला दाखवते आषाढी एकादशी निमित्ताने, उपवासाचे अप्पे. तर उपवासाचे अप्पे कसे करायची साधी आणि सोपी पद्धत आहे. तर तुम्ही ती पण नक्की ट्राय करून बघू शकता. तर मी तुम्हाला आता चला दाखवते उपवासाचे अप्पे कसे केले जातात. हे बघा, ह्याच्यामध्ये जे आहे ना, मी अर्धी वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे, एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे. ॲक्च्युली मी हे मिक्स करून घेतलं आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आहे. बट माप तुम्ही लक्षात ठेवा. एक वाटी शाबू तांदूळ आहे, सॉरी अर्धी वाटी शाबू तांदूळ आहे, एक वाटी वरीचा तांदूळ आहे आणि अर्धी वाटी किंवा एक वाटी दही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता टाकायचं आहे, हा जो आहे किसलेला एक बटाटा आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत. हे तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. हे बघा, बटाट्याचा कीस घातलेला आहे, थोडीशी आपण मिरची घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे ह्याचा कूट होतं, शेंगदाण्याचं कूट, तर ते पण आपण घालायचं आहे. हे बघा, तो पण घातलेला आहे. आणि आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण अप्प्याला जसं बॅटर करतो ना तसं बॅटर बनवायचं आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून दहीचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण एकत्र करून असं आपण अप्प्याला जसं बॅटर करतो तसं बॅटर करून ठेवायचं आहे. आता हे जे बॅटर आहे ते 15 ते 20 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे. हे बघा, 15 ते 20 मिनटं बॅटर मी ठेवल्यानंतर हे बॅटर असं झालेलं आहे, मस्त असं. तर आता आपण ह्याचे अप्पे करूया. बघा, एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे, अप्प्याचं भांडं मी गॅसवर ठेवलं आहे आणि त्या अप्प्याच्या भांड्यांमध्ये आपण तेल थोडं थोडं रावायचं आहे. हे बघा, तेलाचा तुम्हाला आवाज येत असेल तर याचा अर्थ तेल तापत चाललेलं आहे. गॅस मी असंच थोडंसं मीडियम हीटवरतीच ठेवलेलं आहे आणि हे बॅटर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे बघा, हे असं घालायचं आहे, हळूहळू घालायचं. तेल थोडं थोडं तापत चाललं तर ते बॅटर उडतं म्हणून. पहिलं स्लो गॅस करूनच ते घालायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. अशा पद्धतीने सगळीकडे आपण आता हे बॅटर घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळीकडे बॅटर घातलेलं आहे आणि फक्त तेलाचे असे थोडेसे वरतून शिंतोडे उडवायचे आहेत आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहोत आपण आणि हे 10 मिनिट्सच्या मीडियम फ्लेमवरती आपण बघणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पलटी मारून घेतलेलं आहे. जरा शेप तुम्ही समजून घ्या. पलटी मारून फक्त 2 सेकंदच ठेवायचे आहे आणि नंतर ते काढायचे आहेत आपल्याला. बघा, अशा पद्धतीने आपण आता सगळे अप्पे करून घेऊया. हे बघा, आपल्या नॉर्मल अप्प्यांसारखे ते मस्त असे दिसतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता. आता मी सगळे अप्पे काढल्यानंतर तुम्हाला फायनल दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपले फायनल अप्पे रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण टेस्ट करून बघू शकता, म्हणजे तुम्ही पण घरी करून बघू शकता. मस्त असे उपवासाचे अप्पे होतात. ते तुम्ही ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता. पण अतिशय उत्तम होतात, असे छान असे मऊ लुसलुशीत असे होतात. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय. कमेंट करून मला नक्की सांगा की अप्पे तुम्हाला कसे वाटले आजचे.